अधिकार आहे। या रस्त्यावर 150 कोटी फक्त दुरुस्तीला खर्च झाले। 2019 पासून जेव्हा टोल कंपनी गेली, सुप्रीमने भ्रष्टाचार केला, सुप्रीमने खड्डे भरले नाही, लोक मेली, आम्ही आंदोलन करून टोल बंद केला। डॉक्टर नेहा शेख यांच्या मृत्यूनंतर अर्ध्या तासात टोल बंद करणारे आम्ही तरुण आहोत। आणि नंतर मग जबाबदारी आली पीडब्ल्यूडी कडे। पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी या रस्त्यावर 2019 ते 24 या 5 वर्षामध्ये 150 कोटी रुपये खर्च केले। मी पुरावे पत्रकार परिषदेमध्ये सादर केले। छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत 5-10 कोटीचे, पण जिजाऊ कन्स्ट्रक्शन नावाची जी कंपनी आहे हिने सगळ्यात जास्त निधी उकळला। माझं म्हणणं काय, त्यांनी काम केलं 22ला, मग सोडून द्यायचं का आपण? काही लोक मला विचारतात की प्रमोद पवार 22च्या कामांचा काय हिशोब मागतो आणि मग माझ्या विरोधात निगेटिव्ह प्रचार करतात। माझं त्यांना सांगणं आहे की मी प्रश्न विचारतो जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीला, मला उत्तर त्यांनी द्यावं, दुसऱ्या कोणी कशाला द्यावं? माझा प्रश्न सरळ आहे की 2022ला जर तुम्हाला 46 कोटी रुपये दुरुस्तीला मिळाले वाडा भिवंडी रस्त्याचे, तर त्या रस्त्याचे DLP म्हणजे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड, दायित्व दुरुस्ती कालावधी, म्हणजे ते रस्ते खड्डे भरण्याचा काळ हा 5 वर्षाचा आहे। मी ते वर्क ऑर्डर लावलेली आहे, बॅनर लावलेले आहेत। त्यामध्ये जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीने 2029 पर्यंत या रस्त्याचे खड्डे भरायचे, ते मी पुराव्यानिशी सिद्ध केलं पत्रकार परिषदेमध्ये। याचा अर्थ 2029 पर्यंत जे मृत्यू होतील त्या मृत्यूला हे रिस्पॉन्सिबल आहे, ते जबाबदार आहे। आणि त्याचा मी प्रश्न विचारतो साहेब, एक महत्वाची गोष्ट मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगायची आहे की ज्याची दखल महाराष्ट्राने घेतली पाहिजे। 2023ला जेव्हा आकाश जाधवचा मृत्यू झाला आणि FIR दाखल झाली, तेव्हा विधान परिषदेच्या या पवित्र सभागृहात, जिथे आपण सगळे महाराष्ट्राची जनता न्यायाची अपेक्षा ठेवतो, आपलं कुठलंही आंदोलन प्रश्न झाला की आपण बोलतो माझा विधान परिषदेचा आवाज उठवला पाहिजे, विधानसभेत आवाज उठवला पाहिजे। विधान परिषदेमध्ये आवाज उठला आणि माननीय सदस्य प्रवीण दरेकर यांनी आवाज उठवला, गोपीचंद पडळकरजी बोलले, नंतर अनेक 4-5 आमदार बोलले। यावेळी बांधकाम मंत्री त्यावेळेचे रवींद्रजी चव्हाण यांनी त्या सभागृहाला आश्वासित केलं की जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीने मोठ्या प्रमाणात घोटाळा केलेला आहे, खोटी बिलं काढलेली आहेत, जनतेची आणि शासनाची फसवणूक केलेली आहे, त्यांचे वाक्य आहेत। आणि त्या कंपनीला मी ब्लॅकलिस्टेड करतो आजच अशी घोषणा केली, SITची घोषणा केली, SIT करणार आहेत। पण त्या घोषणेनंतर साहेब 4 महिने त्या कंपनीला 40 कोटीचं काम मिळतं। म्हणजे आपण आंधळं गलते आणि कुत्रं पीठ खाते अशी परिस्थिती आहे। आम्हाला जिजाऊ कन्स्ट्रक्शन किती कोट्याधीश त्याशी घेणं पडलेलं नाहीये, तिचा मालक कोण आहे, तिचा मालक कुठला नेता उपनेता आहे मला घेणं पडलेलं नाहीये। माझ्या रस्त्यावर, ज्या रस्त्यावर मी प्रवास करतो, मी रहिवासी आहे, त्या रस्त्यावर तुम्ही पैसे काढलेत, त्या रस्त्यावर आमची लोक मरतात, त्या रस्त्यावर आमची पोरं मरतात। मरणारा राजा मोरे इथे बसलेला, त्याचा मुलगा, माझा मित्र आहे राजा मोरे, त्याचा मुलगा एकुलता एक यश मोरे गेला, आमच्या कुटुंबातला मुलगा गेला, आकाश जाधव आमच्या कुटुंबातला मुलगा गेला। या मृत्यूला कारणीभूत कोण? हे मृत्यू नाहीत राऊत साहेब। माझं आजच्या निमित्तानं तुमच्या निमित्तानं सांगणं आहे की हे मृत्यू नाही, या हत्या आहेत। आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी, भ्रष्ट ठेकेदारांनी आणि स्वतःला लोकनेता म्हणून मिळवून जनतेची कोट्यावधीची फसवणूक करणाऱ्यांनी हे जीव घेतलेले आहेत। जनतेने यांना जाब विचारला पाहिजे। तुम्ही सांगता बरोबर आहे,